भूमिपुत्र न्यूज, वास्तव बातमी। मला रात्री माहिती मिळाली की माझ्या विरोधात आणखी 10 ते 15 केसेस करायच्या आणि मला तडीपार करण्याच्या ऑर्डर काढायच्या। गृहमंत्री साहेब, स्वप्न बघायचं कमी करा, तडीपार करण्याचा प्रयत्न करायचा, क्लिप व्हायरल करायची। मराठा समाजाविरोधात गेला आणि आता इतर समाजही विरोधात चाललाय। या शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा एल्गार केलाय। मीडियाशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली आहे। तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही सूचक संकेत दिलेत। गृहमंत्र्यांची एक गोष्ट लक्षात येत नाही की ती म्हणजे तुम्ही जेवढे माझ्या विरोधात जाल तेवढी लोक माझ्या बाजूने उभे राहतील, मला पाठिंबा देतील। एका बाजूला म्हणायचं की गुन्हे मागे घेतो आणि दुसऱ्या बाजूला पुन्हा गुन्हे दाखल करायचे। परळीसारख्या ठिकाणी 90,000 ते 1 लाख लोक सभेला होते। यावरून त्यांच्या लक्षात आलं पाहिजे, हा तुमच्यासाठी खूप मोठा संकेत आहे। मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी शहाणपणाची भूमिका घ्यायला हवी। गृहमंत्र्यांना एवढा द्वेष असणं कामाचं नाही, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे। गृहमंत्री स्वतःला सर्वोच्च न्यायालयाच्या वर समजत असतील, ही सत्ता मराठ्यांनी दिली असली तरी मराठ्यांवरच अन्याय करू शकतो असं त्यांना वाटत असेल। या सत्तेचा वापर करून मराठ्यांना चिरडण्याचा प्रयत्न ते करत आहेत। देशभरात मोठ्या जातींना पायाखाली चिरडण्याचा प्रयत्न यांनी केला, पण जर सर्व मोठ्या जाती एकत्र आल्या तर यांचा राजकीय सुपडा साफ होईल असा स्पष्ट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय। दरम्यान 24 तारखेला निर्णायक भूमिका घेणारे आणि 15 ते 16 विषय आहेत। गेल्या 70 वर्षातील सगळ्या गोष्टी असणार आहेत। आतापर्यंत कुणी ऐकलं नसेल, माहिती नसतील असे विषय आहेत। महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।